हे 10 किडे देतात तुम्ही श्रीमंत होण्याचे संकेत. श्री स्वामी समर्थ. जर हे 10 किडे तुमच्या घराच्या आसपास येत असतील तर समजा तुमचं भाग्य चमकणार आहे. शास्त्रानुसार हे 10 प्रकारचे किडे तुमच्या घरामध्ये येत असतील किंवा घराच्या आसपासच्या परिसरात फिरत असतील तर त्यावेळी त्या घराचं भाग्य उजळते, ते घर श्रीमंत होते, घरामध्ये सुख समृद्धी व शांती येते. ज्या किड्यांना माहीत असतं की या घरामध्ये या घराचे भाग्य उजळणार आहे तेव्हा हे किडे त्याच वेळी त्या घराच्या भोवती फिरत असतात. ज्यांचं घर पैशाने भरणार आहे, 10 किडे जर शुभ मानले जातात. 10 जीवजंतू जर तुमच्या घराच्या आसपास फिरकत असतील तर तुमच्या घरामध्ये बरकत येणार आहे, माता लक्ष्मीचा वास होणार आहे. हे संकेत हे देत असतात, हे किडे देत असतात की तुमचं झोपलेलं भाग्य हे आता जागं होणार आहे. हे 10 जीवजंतू जे आहेत त्यापैकी एक कोणताही जंतू तुमच्या घराच्या आसपास फिरकत असेल तर देवी देवतांचा आशीर्वाद तुमच्या घरावर येणार आहे. भगवान नारायण यांचे वाहन गरुडदेव आहेत. देवांचे देव महादेव यांचे वाहन महानंदी आहेत आणि महादेवांचे पुत्र कार्तिकेय यांचे वाहन मोर आहे. त्यामुळे हे जीवजंतू खूप महत्त्वपूर्ण मानले जातात, खूप खास आहेत. प्रत्येक व्यक्तीला जीवजंतूची ओळख झालीच पाहिजे. तर हे जीवजंतू यांना तुम्ही ओळखत असाल किंवा त्यांच्याबद्दल तुम्हाला काही माहिती असेल तर तुम्ही तुमच्या घरी हे जीवजंतू येत असतील अशा वेळी त्या जीवजंतूंना तुम्ही इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करू नका किंवा त्यांना मारू नका. यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होईल. हे माता लक्ष्मीला आवडत नाही. त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. खूप साऱ्या समस्यांना नव्याने उद्भवतात समस्या आणि त्यांचा सामना करावा लागतो जर त्या जीवजंतूंना तुम्ही त्रास दिलात तर असे जीवजंतू येत असतील तर तुम्ही उलट असा विचार केला पाहिजे की तुमचा भाग्योदय होणार आहे. तुमच्या जीवनामध्ये जो वाईट वेळ होती, जो वाईट काळ होता तो आता संपला आहे. तुमच्या जीवनामध्ये जे आर्थिक समस्या होती किंवा अशांती होती ते आता समाप्त होणार आहे. आता तुमची चांगली वेळ चालू होणार आहे. त्यामुळे आपण जाणून घेऊया की कोणते आहेत हे 10 जीवजंतू. तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी ही अवश्य लिहा. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, चिचुंद्रीचे आगमन तुमच्या घरामध्ये सुख शांती घेऊन येईल. चिचुंद्री ती तुम्ही कितीतरी वेळा पाहिली असेल, बघितली असेल. ही चिचुंद्री रात्रीच्या वेळी बाहेर किंवा तुमच्या घरामध्ये चिचुंद्रीचा प्रवेश झाला असेल किंवा तुम्हाला तुमच्या आसपास चिचुंद्री रोज दिसत असेल, तसेच तुमच्या घराच्या आसपास तिचा वास असेल. ज्यावेळी चिचुंद्री घरामध्ये प्रवेश करते त्या घराचं भाग्य चमकत असतं. त्याचबरोबर सुख समृद्धी आणि शांती हे घेऊन येत असतं. चिचुंद्रीने जर एखाद्या व्यक्तीच्या घराच्या भोवती 4 प्रदक्षिणा मारून घरातील सर्व नकारात्मक शक्ती ही शोषून घेत असते. घराची जी चिचुंद्री अत्यंत ही शुभ मानली जाते. घरामध्ये ती असली तर वास्तू आणि ज्योतिषानुसार ज्या घरात चिचुंद्री राहते तिथे लक्ष्मीचा वास असतो. इतकेच नाही तर जिथे चिचुंद्री आहे तिथे उंदीर, साप, कीटक, इतर प्रकारचे प्राणी नसतात. चिचुंद्री घरातील सर्व जीवाणू खात असते. साहजिकच जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो. पण चिचुंद्री तिची थुंकी ही विषारी असते, त्यामुळे तिचे चावणे हे अत्यंत हानिकारक असते. हे लक्षात ठेवा. चिचुंद्री संबंधित हे चिन्ह शुभ संकेत आहेत. चिचुंद्री घरात राहणे शुभ असतेच. याशिवाय चिचुंद्री एखाद्या व्यक्तीच्या भोवती फिरत असेल तर समजून घ्या की त्यालाही लवकरच फायदा होणार आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. दिवाळीच्या रात्री एखाद्याला चिचुंद्री दिसली तर त्याचे नशीब उजळते, त्याला अनपेक्षित पैसे मिळतात आणि भरपूर प्रगती होते. ती चिचुंद्री घराभोवती फिरल्यास त्या घरावरील संकट टळते आणि चिचुंद्रीने घराला 4 प्रदक्षिणा घातल्यामुळे त्या घरातील सर्व बाधा, भूतबाधा, जेवढ्या काही अडचणी आहेत ही निघून जाते. ही चिचुंद्री तुमच्या जीवनामध्ये सफलता आणि प्रगती प्राप्त करण्यासाठी खूप शुभ मानली जाते. तसेच चिचुंद्री घरामध्ये येते त्यावेळी सूचना देते. सर्व समस्या स्वतः हरण केलेल्या असतात आणि त्या व्यक्तीच्या सर्व समस्या लवकरच संपुष्टात येतात. अशा जीवनामध्ये जर एखादी व्यक्ती ही खूप चिंतेमध्ये असेल त्यावेळी जर चिचुंद्री घराच्या आसपास किंवा नजरेस पडली त्याच वेळेपासून चिचुंद्री त्या व्यक्तीचे जीवन हे बदलून टाकते आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि शांती येते. सर्व समस्या या मुळापासून संपून जातात. तो व्यक्ती जीवनामध्ये यशाच्या शिखरावर पोहोचतो. आता दुसरा आहे उंदीर. उंदीर वेळोवेळी घरामध्ये येतो. त्या घरामध्ये दारिद्र्य आणि अपयशाचे संकेत घेऊन येत असतो. ज्यावेळी घरामध्ये उंदीर दिसतो
तेव्हा घरामध्ये दरिद्रता येणार आहे हा संकेत असतो. जर उंदीर घरामधून दिसला तर लगेच बाहेर काढा आणि त्याला मारू नका. उंदीर हे भगवान गणेशजीचे वाहन आहे, त्यामुळे त्याला मारू नये. त्यामुळे खूप मोठे पाप माथ्यावर लागते. लक्षात घ्या, एक खूप भयानक मूषक नावाचा राक्षस होता, ज्याला भगवान गणेश यांनी हरवलं होतं आणि तेव्हापासून त्याला वाहन बनवलं होतं. त्यामुळे त्याला मारू नये. घरामध्ये मात्र उंदराला आपल्या घराच्या आसपास सुद्धा प्रवेश करू देऊ नये. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर घरातून उंदराला बाहेर काढावे. ज्या घरामध्ये उंदीर प्रवेश करतो त्या घरामध्ये खूप दुःख, दारिद्र्यता, कष्ट आणि पीडा ही बनवून राहते आणि आजारांचा सामना देखील करावा लागतो. त्यामुळे इकडे तिकडे फिरत राहणाऱ्या उंदरापासून सावध राहा आणि उंदराला आपल्या घराच्या आसपास सुद्धा प्रवेश करू देऊ नका. जर उंदीर तुमच्या घरामध्ये राहत असेल तर त्या घरामध्ये दुःख, दरिद्रता आणि समस्या वाढत राहतात. आता नंबर 3 मित्रांनो, तुम्हाला मधमाशी तर माहीतच असेल, कारण मधमाशी ज्या वेळेस मधाचे पोळे बनवते त्या घरामध्ये कधीही बरकत होत नाही, हे लक्षात घ्या. मधमाशीचं पोळं जर एखाद्या घरामध्ये किंवा घरासमोरील झाडावरती जरी असेल तरी सुद्धा त्या घरामध्ये कधीही बरकत होत नाही. त्या घरामध्ये सतत दुःख, क्लेश, वादविवाद, भांडणे, अशांती राहते. असे मधमाशीचं पोळं घरामध्ये कधीही नसावं किंवा मधमाशीचे छोटे छोटे होल असलेले घर देखील घराच्या आसपास असू नये. अशा मधमाशीच्या घरामुळे माणसाच्या घरामध्ये छोटे छोटे भाग बनत जातात आणि मधाच्या पोळ्याप्रमाणे घरामध्ये देखील छिद्र होऊ लागतात. आणि जर घरामध्ये लहान मुलं असतील तर त्या लहान मुलांना मधमाशीपासून धोका देखील असतो. त्यामुळे मधमाशी खूप हानी पोचवू शकते. तुमच्या घराच्या आसपास मधमाशीचं पोळं असेल किंवा घरामध्ये असेल तर ते लवकरात लवकर बाहेर काढण्याचा प्रयत्न करा किंवा त्यांना उठवून लावण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे ज्या घरामध्ये मधमाशीचे पोळे असते त्या घरामध्ये दुःख, दारिद्र्य, कष्ट हे येत राहतात. हे मित्रांनो लक्षात घ्या. नंबर 4 फुलपाखरू. मित्रांनो, रंगीबेरंगी फुलपाखरू तर सगळ्यांनाच आवडतात. ते शुभ संकेत घेऊन येत असतात. रंगीबेरंगी सोनेरी कलरची फुलपाखरू जर तुमच्या घराच्या आसपास दिसत असेल तर सुंदर मनमोहक फुलपाखरू घरामध्ये बरकत घेऊन येतात. त्यावेळी समजून जा की घरामध्ये अशी फुलपाखरे जर येत असतील तर त्यावेळी तुमचं जीवनसुद्धा रंगीबेरंगी होणार आहे. घरामध्ये असे फुलपाखरू बरकत घेऊन येते. प्रत्येक समस्यापासून सुटका करण्यासाठी हे फुलपाखरू खूप चमत्कारी मानले जाते. घरामध्ये सुख, समृद्धी येते. घरामध्ये वाद विवाद व अशांती होत नाही. त्यामुळे असे सोनेरी कलरची रंगीबेरंगी फुलपाखरू तुमच्या घराच्या जवळ किंवा आसपास फिरकत असेल तर तो फार महत्त्वाचा मोठा शुभ संकेत असतो. जेव्हा जेव्हा असे फुलपाखरू घरामध्ये येते तेव्हा धन खुशालीचा वर्षाव होत असतो. असे फुलपाखरू जर घरामध्ये येत असेल तर माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावरती राहते. त्यामुळे घरामध्ये जर तुम्हाला असे फुलपाखरू आलेले दिसले तर त्याला हटवून लावू नका. त्यावेळी समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकरच येणार आहेत. नंबर 5 विंचू. मित्रांनो, घरामध्ये ज्या वेळेस विंचू येतो त्यावेळेस दारिद्र्याचा संकेत मानला जातो. कधी घरामध्ये हा विंचू येऊ नये असा संकेत आपल्याला खूप कष्ट आणि पीडा देत असतो. विंचू ज्या वेळेस घरामध्ये येतो त्यावेळी घरामध्ये दुःख आणि अचानक आर्थिक संकट येण्याचे जास्त शक्यता असते. त्यामुळे असे प्राणी घरात येतात तेव्हा ते घरामधून लगेच बाहेर काढा, कारण ते प्राणी खूप अशुभ मानले जातात. मित्रांनो, जर तुमच्या घरामध्ये एकदाच दोनदा विंचू दिसले किंवा एका पाठीमागे एक असे 2 विंचू दिसले तर समजून जा की तुमच्या घरामध्ये अलक्ष्मीने प्रवेश केला आहे. दुःख, दारिद्र्याचा संकेत हा देत असतो. त्यामुळे समजून जा की माता अलक्ष्मीच्या आगमन होणार आहे. नंबर 6
पाल. पाल मित्रांनो ही खूप शुभ मानली जाते. खूप घरामध्ये पालीला घरामधून हकललं जातं किंवा त्याला मारण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु असं कधीही करू नये. पालीला मारणं हे खूप मोठे पाप आहे. ज्या घरामध्ये पालीला मारलं जातं त्या घरामध्ये दुःख व अशांतीला आमंत्रण देणे होय. पालीला घरामध्ये राहू दिल्याने घरामध्ये सुख शांती येत राहते. पाल घरामधील सर्व झुरळे कीटक हे खाऊन घराची स्वच्छता करत असते. त्यामुळे पालीला कधीही मारू नये. उलट पाल आपल्या घरात राहणे हे शुभ संकेत मानले जाते. आणि एका पाठोपाठ जर 2 किंवा 3 पाली दिसल्या तर लक्ष्मीचे आगमन हे लवकरच तुमच्या घरामध्ये होणार आहे असा हा शुभ संकेत असतो. त्या घरामध्ये खूप श्रीमंती येणार आहे असं विष्णू पुराणामध्ये सांगितलेलं आहे. जर तुम्ही पूजा करत असाल आणि त्यावेळी जर ही पाल दिसली तर अशा वेळी तर त्या घरामध्ये बरकत येणार आहे हे नक्की. त्यामुळे खूप लवकर तुमच्या घराचा भाग्योदय होणार आहे असा हा संकेत आहे. घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे आणि हा सगळ्यात मोठा शुभ संकेत मानला जातो. 2 पाली दिसल्या किंवा त्यांची शेपटी कटलेली दिसली असं जर दिसलं तर समजून जा की लवकरात लवकर तुमचा भाग्योदय होणार आहे. माता लक्ष्मीची शिपूट तुटलेली ही पाल स्वरूप मानलं जातं. आपल्याला मात्र पालीची खूप भीती वाटते, परंतु असं न करता पालीला मारण्याची भीती देखील दाखवू नये. असं करणं पाप आहे. पालीला मारल्यामुळे जीवनामध्ये खूप मोठ्या समस्यांच्या सामोरे हे जावं लागतं. नंबर 7 मुंगी. जर मुंगी तुमच्या घरामध्ये येत असेल तर ते शुभ संकेत असतात. शुभ संकेत घेऊन येत असते. त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये पूर्व दिशेकडून मुंगी येत असेल तर त्या घराचं भाग्य खूप लवकरच चमकणार आहे असं समजलं जातं. दुःखाचे दिवस संपून आता सुखाचे नवीन दिवस चालू होणार आहेत. त्या घरामध्ये सुख समृद्धी शिवशांती येणार आहे असं समजलं जातं. त्या घरामध्ये लवकरच परदेशी यात्रा किंवा परदेशागमन होणार आहे असा देखील संकेत असतो. त्या घरामध्ये खूप जास्त तरक्की होणार आहे. घरामध्ये होणारे सगळे प्रॉब्लेम दूर होऊन घरामध्ये सुख शांती येणार. लग्नासंबंधी प्रॉब्लेम संपणार. जे प्रॉब्लेममुळे तुम्हाला चिंता सतवत असेल तर असे प्रॉब्लेम पण संपणार आहेत असं समजलं जातं. तसेच घरामध्ये मुंग्या येणे, दक्षिण दिशेकडून यांना जर मुंग्या निघत असतील तर दक्षिण दिशा ही सुद्धा खूप शुभ संकेत समजली जातो. या दिशेकडून येणाऱ्या मुंग्या या संकेत देत असतात की तुम्हाला कुठून तरी लवकरात लवकर धनप्राप्ती होणार आहे. तुम्हाला अनपेक्षित धनप्राप्ती होणार आहे. ज्याच्याकडून तुम्हाला अपेक्षा नव्हती असे पैसे तुम्हाला मिळणार आहेत असा संकेत असतो. घरामध्ये अशा मुंग्या निघाल्या तर त्यांना पीठ किंवा साखर गूळ जरूर खायला द्यावे. मग यांना दान केल्याने माता लक्ष्मी देखील खूप प्रसन्न होते व मुंग्यांचा आशीर्वाद हा खूप महत्त्वाचा मानला जातो. असा आशीर्वाद कधीच निष्फळ जात नाही आणि त्यामुळे माणसाच्या जीवनात अत्यंत आमूलाग्र बदल होताना दिसतात व माणसाचे जीवन सुखमय बनते. नंबर 8 वसंत ऋतूचे आगमन होतात. भुंगे आपल्या ठिकाणाहून बाहेर पडतात आणि नव्याने बहरलेल्या फुलावर गिरट्या घालू लागतात. तुमच्या घरात जर ही बाग असेल किंवा आजूबाजूलाही खूप झाडे असतील तर भुंग्यांचे तुमच्या घरात येणे साहजिकच आहे. घरात काळा आहे भुंगा येणं हे काळा भुंगा हे शुभ मानलं जातं. याचा अर्थ असा आहे की काही नवीन आनंदाची बातमी मिळेल. तुमच्या आयुष्यात काही चांगलं घडत नसेल तर भुंग्यांच्या येण्याने सोबतच एक चांगली आनंदाची बातमी देखील येईल. यात काही वाद नाही. त्यामुळे भुंगा येणे हा एक शुभ संकेत आहे. नंबर 9 कासव. भगवान विष्णूंच्या चरणी कासव आहे. त्यामुळे कासव स्वतः खूप पवित्र असा प्राणी आहे. कारण
मित्रांनो, ज्यावेळी कासव घरामध्ये असते त्यावेळी त्या घराचे भाग्य उजळते. ज्यावेळी कासव घरामध्ये प्रवेश करतो त्यावेळी समजून जा की स्वतः श्रीकृष्ण त्या घरामध्ये प्रवेश करतात. त्यावेळी त्या घराचे भाग्य उजळते. ज्यावेळी कासव घरामध्ये प्रवेश करतो तेव्हा समजून जा की स्वतः श्रीहरी विष्णूने तुमच्या घरामध्ये प्रवेश केला आहे. आणि जिथे श्रीहरी विष्णूंची कृपा असते तिथे माता लक्ष्मीची कृपा अवश्य होते. कारण श्रीहरी विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी नक्कीच असते. त्यावेळी त्या घराचे भाग्य उजळते. भगवान श्रीहरी विष्णूंचा रूप असलेला कासव घरामध्ये येणे हा एक खूप खूप शुभ संकेत मानला जातो आणि घरामध्ये असणारी कमी पूर्णपणे दूर होऊन जाते. घरामध्ये सुख समृद्धी शांती सर्व काही प्राप्त होते. आणि जर तुमच्या देवघरामध्ये कासव असेल तेही अत्यंत शुभ मानले जाते. जर तुमच्या देवघरामध्ये कप्प्यांचे कासव असेल तर त्या कप्प्यांमध्ये तुम्ही कोणतीही मनातील इच्छा एका पानावर लिहून ठेवू शकता. काही दिवसातच तुम्हाला इच्छापूर्ती झाल्याचा अनुभव देखील प्राप्त होईल. नंबर 10, कोळी. घरामध्ये कोळीचे आगमन होणे किंवा कोळीचे जाळे होणे हे अतिशय अतिशय अशुभ मानले जाते. कोळीच्या आगमनाने घरामध्ये दुःख, दारिद्र्य व अशांती निर्माण होते. घरामध्ये जर कोळीचे जाळे असेल तर त्या घरामध्ये आर्थिक समस्या निर्माण होत असतात. अर्थातच त्यामुळे घराचीही प्रगती थांबते. त्यामुळे प्रेम आणि नात्यांमध्ये कटुता उत्पन्न होते. घरामध्ये वादविवाद हे वाढू लागतात. तसेच घरामध्ये कोणतेही धार्मिक कार्यामध्येही अडथळे येत राहतात. कारण देवाला सुद्धा स्वच्छतेत राहणे पसंत आहे. असे कोळ्याचे जाळे घरामध्ये दुःख आणि नैराश्य वाढवतात. कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे जीवनामध्येही गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतात. हा माहितीपूर्ण व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हे जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.